सदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 73 आहे। जीवास्तिका याची शेवटची गाथा आहे। उद्या त्याच्या पुढची आता अजीवास्तिका आहे, म्हणजे पुद्गलास्तिका सुरू होणार आहे प्रकरण। तर काय सांगितलं आतापर्यंत, जे काय सांगितलं नाही सांगितलं, जे काय सांगायचं आहे ते सगळं या गाथेमध्ये गर्भित केलं। म्हणजे काय सांगितलं होतं, जीव कुठल्या कुठल्या अधिकारांनी सहित आहे त्याचं वर्णन करून आले आतापर्यंत। आणि आता या शेवटच्या अधिकारामध्ये संसारी आणि मुक्त जीवांचं कंपॅरिझन करताना कसं जीव कुठल्या गतीने जातो, जेव्हा संसारी आहे तेव्हा आणि जेव्हा मुक्त होतो तेव्हा कुठल्या त्याची गती कुठली असती हे सांगितलं। कुठली असती काल सांगितलं होतं, हां, तर त्याला त्यांनी अविग्रह गती नाव दिलं। अजून काय नाव दिलं होतं असं घे नाही, अजून काय नाव दिलं होतं काल? अविग्रह गती म्हणा, ऊर्ध्व गती म्हणा किंवा स्वभावरूप गती असं सांगितलं होतं ना। 3 अर्थ सांगितले होते। नाही आणली का वही पेन? का नाही आणली? मग तिथं आहे, वही घेऊन या, चालतं आहे। असली डायरी आहे बघा, त्यात लिहा, तिथं खालच्या कप्प्यात आहे। तर काय सांगितलं गाथा म्हणू एकदा आपण। पयडिठिदि अणुभाग पदे सबंधे हिम संवदो मुक्को ऊढं गच्छति सेसा विधि सावज्यं गदिं जंती। काकी तिकडं निळ्या रंगाची छोट्या डायऱ्या आहेत। काय सांगितलं? पयडी प्रकृतीबंध, स्थितीबंध, अनुभागबंध आणि प्रदेशबंध। ते पेन देते ना, आहे का? तर याने सर्वदा मुक्त असा तो जीव ऊढं गच्छति म्हणजे ऊर्ध्वगमन करतो। कोण? जे मुक्त जीव झाले किंवा ज्यांनी संसाराचा अंत केला ते अशा सगळ्या बंधातून मुक्त होऊन ऊर्ध्वगमन करतात। शेष जीव कोण? संसारी। विदिसावज्यम, विदिसावज्यम, विदिशांना सोडून गदिम जंती गतीला जातात। म्हणजे कुठं जातात? तर 4 दिशांमध्ये, 6 दिशांमध्ये गमन करतात। 6 अपक्रम म्हणलं गेलं त्याला, किंवा अनुश्रेणी गती म्हणायचं। हे सगळ्यांची नावं काल सांगितली होती तुम्हाला। काय संसारी जीवाची गती जी आहे ती अनुश्रेणी गती म्हणा, किंवा काय म्हणलं त्याला आपण, अपक्रम, अपक्रम रूप लक्षण गती म्हणा। अशा रीतीने त्याची उत्पत्ती होते 6 दिशांमध्ये। तर याच्यामध्ये काल आपण अर्धवट वाचलं होतं का? हां, ते समयसारच्या याचं घ्यायचं होतं। काय घेतलं होतं? प्रकृति स्थिति अनुभाग और प्रदेश बंध विभाव रूप समस्त रागादि विभावों से रहित होने से शुद्धात्मानुभूति लक्षण वाले ध्यान के बल से सर्वतः मुक्त जीव ही स्वाभाविक अनंत ज्ञान आदि गुणों सहित होकर एक समय लक्षण वाली अविग्रह गति रूप ऊर्ध्व गति को जाता है। शेष संसारी जीव मरण के अंत समय में विदिशाओं को छोड़कर पूर्वोक्त 6 अपक्रम लक्षण रूप अनुश्रेणी नाम वाली गति को जाते हैं। म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण किंवा ऊर्ध्व आणि अधो अशा 6 गतीला, 6 दिशांना तो गमन करतो। मग हे सगळं सांगितल्यावर त्यांनी सिद्धांची सिद्धी करायला लागलेत। सिद्ध जीवांना जी काही विशेषणं दिली तर त्याच्याद्वारे कुठल्या कुठल्या मतवादीचं खंडन होतं हे या गाथेमधून सांगतायत। कशाची? गोमटसारची 68 नंबरची गाथा आहे। काय वाचलं होतं काल आपण? सदशिव संखो मक्कडी बुद्धो नैयाई गोय वैसेसी
निसरमसरिपूर्ण विदूषणठ्ठं कयम् एदम. मिळाली का नाही गाथा तुम्हाला? आहे की आहे? आहे. 73 तुमची नंबर 79 असणार. ती गाथा कुठली आहे म्हणा? हां, मग त्यातच आहे. शेवटची लाईन आहे. सदशिव नाही, टीकेची शेवटची लाईन आहे. पुढची टीका काढा पुढच्या पानावर. काय सांगितलं? कुठले कुठले मतवादी आहेत ज्यांचं खंडन होतं या सिद्धांच्या विशेषणाच्या द्वारे. कुठल्या कुठल्या मतवादींचं खंडन होतं हे सांगायला लागलेत ना. किती बघितलं होतं पान? काल बघितलं का? अभ्यास करायला सांगितलं होतं तुम्हाला? ताई काय नाही, मग कशासाठी सांगितलं होतं? पहिलं विशेषण काय घेतलं त्यांनी? सदाशिव मतवादी जे आहेत त्यांचं खंडन होतं. कशाच्या द्वारे? अठ्ठविह कर्मवियला, 8 कर्मांनी जे रहित झालेले आहेत असे ते सिद्ध. पहिलं विशेषण दिलं अष्टकर्मरहित. मग या विशेषणाने कोणाचं खंडन झालं? सदाशिव मतवादी. त्यांचं काय मत आहे? जीव हा कधी अष्टकर्मांनी सहित नसतो, सदैव मुक्त असतो असं त्यांचं मत आहे. सदाशिव, शिव म्हणजे मुक्त, मोक्ष, आनंद, म्हणजे जीव सदैव मुक्तच असतो असं ज्यांचं म्हणणं आहे त्यांचं खंडन करण्यासाठी सांगितलं की पहिला 8 कर्मांनी सहित होता, नंतरच तो मुक्त झाला. म्हणून पहिलं विशेषण काय केलं? अष्टकर्म रहित. इस विशेषण के द्वारा जीव को सदा मुक्त, कर्ममल से रहित, ईश्वर रूप मानने वाले सदाशिव मत का निराकरण किया गया. टेबलला मला परत काय सांगितलं? ह्याच्यामध्ये सांगितलं का ते? सदाशिव मतवादी आणि याज्ञिक मतवादी त्यांचं काय म्हणणं आहे? संसारी जीव मुक्त होत नसतो किंवा संसारी जीवाला मुक्ती नसते असं म्हणणाऱ्याची पण सिद्धी झाली. काय केलं? मीमांसक आणि याज्ञिक मत. मीमांसक मतवादी काय मानतो? यदि कर्मबंध नहीं होता हो तो आत्मा को मुक्ति का उपाय करना व्यर्थ ठहरे. म्हणजे जर कर्मबंधच झाला नाही जीवाला तर मुक्तीसाठी पुरुषार्थ का करणार? म्हणजे कोणी मुक्तीचा प्रयत्न करणार नाही. हां, मी म्यूट आहे होय, मग मला सांगितलं नाही येते दीदी. आलं का? हां, बरं. तर यदि कर्मबंध नहीं होता हो तो आत्मा को मुक्ति का उपाय करना व्यर्थ ठहरे. जर जीवाला कर्मबंधच नाही म्हणलं तर मुक्तीचा उपाय का करणार जीव? काय म्हणले मी? म्हणजे कर्मबंधाची सिद्धी केली त्याच्यापूर्वक जीवाला मुक्ती होते. म्हणून काय केलं? कर्मरहित हे विशेषण सिद्धांना दिलं. त्याच्यामध्ये मीमांसक मताचं पण खंडन झालं. तिसरे आहेत याज्ञिक मत. ते काय म्हणतात? संसारी जीव की मुक्ती नाही होती असं मानणाऱ्या याज्ञिक मतवादीचं पण ह्याच्यामध्ये खंडन झालं. ते तुम्हाला माहीत नसलं तर ते लिहा त्यांचं मत, कारण हे नुसतं एवढ्यावरनं कळणार नाही आहे. किंवा ह्याला आधार म्हणून महाराजींचं 20 नंबरचं पान आहे समयसारचं. काय दिलं ह्याच्यामध्ये त्यांनी? सदाशिव मतवादी जीव सदैव कर्ममल से अस्पृष्ट होने से सदा मुक्त ही मानते हैं, सदाशिव मतवादी. आणि संसारी याज्ञिक मत आहे की संसारी जीव को मुक्ती नहीं होती. ग्रुपवर शेअर केलेलं आहे ते पण बघायचं असं तर चार्ट बघा. तर सदाशिव मतवादीचं पण खंडन झालं. काय म्हणतो तो? सदैव मुक्तच आहे. मीमांसक काय म्हणतो?
जीवाला कर्मबंधच नसतो, मग मुक्ती कशी होणार वगैरे असं त्याचं म्हणणं. त्यामुळे त्याचं पण खंडन झालं. आणि याज्ञिक काय म्हणतो, संसारी जीवाला मुक्ती नसते असं त्याचं म्हणणं आहे, तर त्याचं पण खंडन झालं. पुढं पुढं काय सांगायलेत की सिद्ध भगवान हे परम सुखी आहेत. हे विशेषण का दिलं तर सिद्धों को सहज सुख, सहज दुख, शारीरिक दुख, आगंतुक दुख व मानसिक दुख नहीं है. उन्हें इंद्रिय जनित, प्रशम जनित मानसिक सुख नहीं है, उन्हें अतीन्द्रिय सुख है. सिद्ध भगवान परम सुखी है. इस विशेषण से मोक्ष में आत्मा को सुख का अभाव मानने वाले सांख्य मतवादी का निराकरण हो गया. सांख्य, वेदांती, कपिल हे सगळे एकातच घ्यायचे. त्यांनाच वेदांती म्हणा, नाही तर कपिल हे त्यांचे गुरु म्हणा. कुठं शास्त्रामध्ये असेल तर कपिल असं म्हणतो, म्हणजे तो सांख्य आहे हे समजून घ्या. काय मत आहे त्यांचं की गुणांचा सर्वथा अभाव होतो. जेव्हा मुक्ती होती ना जीवाला, त्यावेळीस गुणांचा अभाव होत असतो असं म्हणणं आहे. त्यामुळं सुखाचा पण अभाव होतो, तिथं मुक्ती होती असं त्यांनी त्यांचं मत खोडण्यासाठी सांगितलं. सिद्ध हे अतींद्रिय सुखी आहेत, परम सुखी आहेत, अनंत सुखी आहेत. मग सुखाचे पण आपण 4 भेद घेतो ना. कुठले? शांतिपद प्रदर्शन वाचलंय? काय वाचलंय? काय वाचतो? काय सांगितले? 4 प्रकारचे सुख. एक इंद्रिय सुख सांगितलं, एक कर्तव्यपूर्ती केल्यानंतर मिळणारं सुख सांगितलं. असं नाही, प्रशमजनित सुख ते घेतो ना आपण 4 भेद. प्रशमजनित सुख, इंद्रिय सुख, मानसिक सुख आणि सहज सुख किंवा अतींद्रिय सुख म्हणा. तर असे 4 भेद घेतो. शांतिपद प्रदर्शन मध्ये असे 4 प्रकारचे सुख असे सांगितले. हे घेतलेत हे पण 4 सुख. प्रशमजनित, इंद्रियजनित, परत मानसिक सुख आणि अतींद्रिय सुख असे 4 सुख प्रकार घेतले. तर त्याच्यामध्ये या 3 प्रकारांमध्ये तर 3 प्रकारचं सुख वगैरे तर सिद्धांना नाही. म्हणजे आहे कुठलं तर अतींद्रिय सुख आहे हे सिद्ध केलं. म्हणून त्यांचं विशेषण हे परम सुखवाले हे केलं. कोणासाठी? सांख्य मतवादीचं निराकरण करण्यासाठी. पुढं तिसरं सांगतात की सिद्ध भगवान निरंजन आहेत. निरंजन म्हणजे कालिमेने रहित. अंजन म्हणजे कालिमा, कालिमेने रहित. तर सिद्ध भगवान निरंजन आहेत. पुनः कर्मों से कभी लिप्त नहीं होते. म्हणजे एकदा ते अंजन त्या कालिमेने त्या कर्मांनी रहित झाले तर पुन्हा लिप्त होत नाहीत. कोणासाठी केलं असणार हे खंडन? साधं साधं सांगा, नाव नका सांगू. कोण काय मानतं त्यांच्यासाठी असं केलं असणार. जे जे देवाचा अवतार मानतात. देव येतो आणि तुम्हाला मदत करतो हे म्हणतात ना, त्यांना कशाचं काय राहिलंय आता म्हणून ते येणार आणि तुम्हाला मदत करणार हो. मदत करायची तर इथंच थांबले असते, कशाला वर गेले असते. सिद्ध भगवान निरंजन है, पुनः कर्मों से लिप्त नहीं होते. इस विशेषण से मुक्त होने के बाद पुनः कर्म बंद होना और संसार में आना मानने वाले मस्करी नावाचे जे संन्यासी आहेत त्यांच्या मताचं निराकरण होतं. मुक्तात्मा के कर्म मल के संसर्ग से संसार है. म्हणजे ते असं मानतात की जरी कोणी मुक्त झालं तर पुन्हा ते कर्माने लिप्त होतात आणि संसारामध्ये येतात. त्यांचा अवतार होतो वगैरे. म्हणून ह्याच्यासाठी सांगितलं काय की सिद्ध भगवान कसे आहेत? निरंजन आहेत. मग ह्याच्यासाठी विशापार स्तोत्रमध्ये एक स्तोत्र घेतलं. काय त्यात पण असंच त्यांनी विरुद्ध अलंकार करून सिद्धांची पूजा केली किंवा अरिहंतांची, सिद्धांची म्हणा. काय तमानवस्था परमार्थ तत्वं त्वया न गीतः पुनरागमश्च
दृष्टं विहाय त्वमदृष्टमैषीर्विरुद्धवृत्तोऽपि समञ्जसस्त्वं. म्हणजे काय सांगितलं की तव अनवस्था, तुमचं अवस्थान झालं आहे आता तिथं, असं तुम्ही अनवस्थित नाही आहे. म्हणजे आपण जसं एका ठिकाणी स्थिर नाही आहे, एका गतीतून दुसऱ्या गतीत जातोय, भ्रमण करतोय. तुम्ही वर गेला ते वरच गेलाय, खाली आला नाहीत. तवानवस्था परमार्थ तत्वम, हेच परमार्थ तत्व आहे तुमचं. त्वया न गीतः पुनरागमश्च, तुम्ही सांगितलं पुनरागमन होत नाही. जेव्हा की आम्ही इथं सगळे पुनरागमन करतोय, मागच्या जन्मात मेलो तर पुढच्या जन्मात तुम्ही काय म्हणता पुनर्जन्म झाला, पण तुमचं तर पुनरागमन पण नाही आहे. त्वया न गीतः, तुमच्याद्वारे सांगितलं गेलं नाही पुनरागमन. आणि दृष्टम विहाय त्वमदृष्टमैषी, हे भगवान मला दिसतंय इथं दृष्ट सुख दिसतंय मला. कशात मी इंद्रिय भोग भोगलं तर सुख दिसतंय, खाल्लं पिल्लं फिरलो झोपलो सगळे गेल्यामध्ये मला हे सुख दिसतंय. मग हे दिसणारं सुख सोडून तुमच्या अदृष्ट सुखाच्या मागं, तुम्ही अदृष्ट सुखाच्या मागं लागलाय. दृष्टम विहाय, दृष्ट सुख सोडून अदृष्टमैषी, तुम्ही अदृष्टाची इच्छा करताय. अशी तुमची विरुद्ध वृत्ती असताना सुद्धा तुम्हीच समंजस आहात. असं तिथं भगवंतांना काय म्हणायचं, पहिल्यांदा गोळ्या मारल्या काय विरुद्ध बोलले आणि नंतर न मग लोणी लावले असं. म्हणजे पहिला विरोधी अलंकार म्हणतात त्याला, हां नाही विरोधी स्तुती म्हणतात त्याला. जसं की अनेक ठिकाणी येत आहे ना, तुम्ही काय माझ्याकडे बघता, तुम्ही माझ्याकडे बघत नाही, पण तुमच्याशिवाय माझ्याकडे कोण बघणारच नाही, असं एक ठिकाणी येते ना श्लोकांमध्ये वगैरे. विरोधी रूपाने अलंकार, त्या विशापारमध्ये तर सगळीकडे त्यांनी विरोधी स्तुती केली आहे भगवंतांची. त्यामुळं ते पण ऐकायचं वाचायचं चांगलं आहे. बरं चला, काय चाललं होतं. गीत हा म्हणजे गीत हा म्हणलं ना, गीत म्हणजे गायलं गेलं, सांगितलं गेलं. त्वया न गीतः पुनरागमश्च, तुमच्याद्वारे सांगितलं गेलं की पुनरागमन नाही. म्हणजे जे कोणी सिद्ध झाले तर त्यांना पुनरागमन होत नाही असं तुमच्याद्वारे सांगितलं गेलं. कशातलं आहे म्हटलेलं तू? विशापार स्तोत्र मधलं 9वं स्तोत्र आहे. हां, असे सगळ्या त्यांनी स्तोत्रांमध्ये एकदम मस्त स्तुती घेतली आहे आणि त्यांची स्टाईलच अशी आहे. विशापार कोण लिहिलं? धनंजय कवींनी, जे की त्यांच्या मुलाला विषबाधा झाली होती ना. मग ते तुमची मी स्तुती करतोय, तुम्हाला जर मी अंतःकरणात स्थापन केलंय तर मला आता कसलं दुःख राहिलं. म्हणजे मुलाला काय झालं म्हणून मी दुःखी होण्याचा चान्सच नाही आहे, कारण तुम्ही आहे माझे रक्षण करता, तुम्ही मला सुखी करणारे आहेत. असं सगळ्या ठिकाणी परत एके ठिकाणी छान सांगितलं की जे कोणी झाडाखाली बसले तर त्या झाडाखाली बसणाऱ्याला असं नाही म्हणावं लागत की मला सावली दे, हे झाडा मला सावली दे. झाड तर देणारच, न मागता देणार. मग मी तुमच्या सावलीत आलोय तर हे भगवान मला म्हणावं लागणार आहे का की मला सुख दे, हे भगवान तुम्ही मला सुख देणारच. असं काय म्हणायचं, एक काय म्हणायचं त्याला, सोडून टाकलं त्यांच्यावर, तुम्हीच बघणार आहे तर मला काय करायचं आणि काय नाही ते. हां हां, निर्भार झाले, निर्भार. हां निर्भार असं, किंवा दीनता नाही राहिली मायामध्ये आता की भगवान मला वाचवा, मला सुखी करा, तुम्ही सगळं करणार असं एकदम आता त्यांच्यावर सोडून मस्त. असं सोडा की जरा कधीतरी भगवंतांवर, बघा सुखी होणार तुम्ही पण. इति स्तुतिं देव विधाय दैन्यात वरम न याचे त्वमुपेक्षकोसी, हे भगवान तुम्ही उपेक्षक आहात, मी कशाला दीनतेने तुमची स्तुती करायला जाऊ, मी नाही करणार. तुम्ही आपलं काय करायचं ते तुम्ही करा, तुम्ही तर वरम न याचे, मी वर मागत नाही. इति स्तुतिं देव विधाय दैन्यात वरम न याचे त्वमुपेक्षकोसी, तुम्ही उपेक्षक आहात, तुम्हाला सगळं समजतंय तर तुम्ही माझं कल्याण करणारच. असं एक त्यांच्याशी असं नातं जोडायचं आणि मग मागायचं. हो म्हणजे मागितलं नाही असं पण नाही बरं का, कवींनी मागितलं पण नाही मागितलं पण, अशी स्टाईल असती भक्ताची. चला पुढं काय सांगायचं होतं. जो मस्करी नावाचा शिष्य आहे तो म्हणतोय की मुक्त झाल्यावर कर्म बंद होतो त्याला आणि तो संसारी होतो. थोड्या दिवसांनी वर गेला तर खाली आला,
काय लिहिली काल? काय मला नाही वाचता. कल्पवृक्ष आहात. कल्पवृक्ष. हां कल्पवृक्ष आहात. बरं. म्हणजे अनेक जण असं म्हणतात ना, आता अन्य मतवादींमध्ये काय करतात, दीक्षा घेतात थोड्या दिवसासाठी आणि मग परत येतात. ते असं अनेकांचं थोडे दिवस ते सुख भोगायचं आणि घरी यायचं. म्हणजे अशी एकतर दीक्षा नाही आहे. म्हणून तर म्हणतात माताजी की तुमच्या खेळामध्ये वगैरे पण किंवा काय नाटकामध्ये मुनी नाही व्हायचं. म्हणजे तुम्ही मुनींचं रोल करायला जाता, ते पिंचिका मंडलू घ्यायचं, नग्न दशा घ्यायची, ते काहीतरी आहाराची विधी दाखवायची, हे योग्य नाही आहे. जर एकदा ती दशा घेतली तर पुन्हा नाही सोडायची. मग तसं इथे तर साधं मुनींच्या अवस्थेसाठी ते सांगितलं. मग असे ते सिद्ध झालेत की ज्यांना आता पुन्हा कर्मांचं लेप होणार नाही आहे, मग ते कसे काय परत येतील संसारामध्ये? ती दशासुद्धा इरिव्हर्सिबल आहे. कधीही तिथं गेलेला जीव पुन्हा संसारात येत नाही. मग सगळे अन्य देवी देवतांना मग कशाला नमस्कार करायचो देवाला? देव जर मला मदत करणार नाही, जर तो परत येणार नाही. ते बाकीचे इतर जातीचे इतर मतवादी काय करतात की ते आमचं विघ्न हरता, आमच्या विघ्नामध्ये संकट हरायला येतात, अवतार घेतात, म्हणून ते त्यांची पूजा भक्ती करतात. तुम्ही कशाला करता? तुमचे देव स्वार्थी आहेत. ते आपलं कल्याण करून तिथं जाऊन बसलेत, तुम्हाला काय मदत करणारे नाहीत. मग का त्यांची पूजा करताय, भक्ती करताय? त्यांच्यासारखं होण्यासाठी. मग ते कुठे तुम्हाला देणार आहेत काय? त्यांच्याकडे कशाला जायचं? त्यांच्याकडे काय नाही आहे. आपल्याला नॅचरल होणार आहे सगळे. बरं. जे जाणदी अरहंतम दवत्त गुणत्त पद्यते. म्हणजे म्हणायचंय की त्यांच्याकडे मागायला जाऊ नका, त्यांच्याकडे काय नाही आहे, त्यांनी सगळं सोडून वर गेलेत. त्यामुळं तुम्हाला एक आदर्श म्हणून ठेवायचं समोर, म्हणून तुम्ही जाताय त्यांच्यापाशी. आणि शेवटी तुम्हाला काय म्हटलं, संगतीचा परिणाम होतो. तुम्ही संसारीच्या मोहीच्या संगतीत राहणार तर तेच संस्कार होणार आहेत, तेच तुम्हाला पर्याय मिळणार आहे. आणि जर त्यागी मुनी हे मुक्त जीव जे धर्म आराधक आहेत अशांच्या सानिध्यात गेला तर असे संस्कार होणार आहेत. म्हणून सांगितलं आपण पण स्वार्थी आहे. त्यांच्यासाठी नाही, आमच्यासाठीच आम्ही जातो तिथं. आमचं कल्याण त्यांच्याकडूनच होणार आहे म्हणून. तर अशा मस्करी आणि भगवंतांकडे गेल्यावर हे पण समजतं की त्यांनी जो मार्ग स्वीकारलाय तो स्वीकारला तरच आपण सुखी होणार आहे. बरोबर. त्याच्याशिवाय संसारामध्ये कोण तुम्हाला सांगणार नाही आहे की बाबांनो आत्मकल्याण करा. म्हणून सांगितलं काय, हे मस्करी नावाचे जे शिष्य आहेत ते मानतात की जो कोणी कर्मबंधातून मुक्त झाला तो पुन्हा कर्मबंधाला प्राप्त होतो आणि संसारात येतो. सगळ्या जीवांचं कल्याण करायला म्हणा, मार्ग दाखवायला म्हणा, काय त्याची मत असेल ते. मग त्याचं खंडन करण्यासाठी विशेषण दिलं की सिद्ध हे निरंजनच असतात, त्यांना पुन्हा कधीही कर्मांचा लेप होत नाही. पुढं काय त्यांनी काय केलं विशेषण? नित्य. मस्करी ते सांगितलं, मुक्तात्मा के कर्ममल के संसर्ग से संसार है. म्हणजे त्या जीवांना पुन्हा कर्माचा मल असतो होतो, ते कर्माने लिप्त होतात आणि संसारामध्ये येतात असं त्यांची मान्यता आहे. एकातच झालं का दोन्ही? कुठलं? निरंजन. हा ना, निरंजन म्हणजेच कालिमेने रहित झाले तर ते मानतात की म्हणजे कर्मबंधाने रहित झाले हे आपण सांगितलं तर ते म्हणतात कर्मबंधाने सहित होतो जीव पुन्हा, त्यामुळे त्याचं खंडन झालं. पुढं काय घेतलं चौथं विशेषण? नित्य अविनाशी आहेत. सिद्ध भगवान कसे आहेत? नित्य अविनाशी आहेत. त्याच्यातून कोणाचं खंडन झालं? बौद्धांचं झालं खंडन. बरोबर, बौद्ध मतवादीचं खंडन झालं. काय सांगतात ते, काय मानतात? आपण जसं पर्यायाला अनित्य म्हणतो तर त्यांनी द्रव्याला सुद्धा अनित्य म्हणलं. लिहायचं का? तिथं आहे डायरी, घ्या लिहा की लिहिलं तर लक्षात राहत असतं आणि ते फाडून घेऊन जाऊ पान. वे कभी सिद्ध भगवान नित्य अविनाशी है, वे कभी अपने शुद्ध चैतन्य स्वभाव को नहीं त्यागते हैं. इस विशेषण से द्रव्य को क्षणक्षयी क्षणिक ही मानने वाले बौद्ध मत का निराकरण किया. काय मान्यता आहे हो बौद्धांची? सगळ्याला क्षणिक मान. हां,
जसं पर्याय क्षणिक आहे तसं द्रव्यसुद्धा सर्वथा क्षणिक आहे. पर्यायाबरोबर द्रव्यसुद्धा नष्ट होतं अशी त्यांची मान्यता आहे. त्यासाठी खंडन केलं की सिद्ध हे आता नित्य आहेत, अविनाशी आहेत, त्या पर्यायातून ते कधीही च्युत होणार नाहीत. त्यांचा स्वभाव आता ते कधीही सोडणार नाहीत. पुढं काय विशेषण दिलं? दीदी, बौद्ध हे द्रव्याला क्षणिक म्हणतात आणि पर्याय घेतात की नाही? हा ना, पर्याय आहे ती पर्याय बरोबरच तर म्हणून त्यांनी ते घेतलं ना. चित्तक्षण आणि चेत्यक्षण असे 2 शब्द वापरतात त्यांच्यासाठी. म्हणजे कार्य आणि कारण. म्हणजे जी पर्याय आहे ती तर क्षणिक आहेच, पण त्या पर्यायाच्या बरोबर ते द्रव्य सुद्धा त्याच्याबरोबर नष्ट होतं. मग चित्तक्षण आणि चेत्यक्षणमध्ये विषय आणि साधन पण सांगतात. म्हणजे चेत्य म्हणजे विषय, त्याच्यात येणारा, त्या पर्यायामध्ये येणारा तो विषय, दोन्ही पण नष्ट होणारे आहेत असं त्यांची मान्यता आहे. त्यामुळं द्रव्याचं स्वरूप त्यांना कळालं नाही. अविनाशी आहे, नित्य आहे. जो ध्रुव अंश आहे तो मानला नाही. पर्यायामध्ये येणारे विषय म्हणजे नियस घ्यायचं ना. बरोबर आहे. चित्तामध्ये येणारा तो चेत्य, मग ते क्षणच रूप मानतात फळ्यावरचं थोडं ते दिसायला माझ्यासमोर बसायचं असतं नाही ना काकी. पुढचं विशेषण दिलं की सिद्ध भगवान कसे आहेत? 8 गुणवाले आहेत. ताई घेऊन ये की डायरी घेऊन ये. नसतं लिहिलं जात, परत विस्तार लिहायचं काय मत आहे ते. कोणासाठी केलं सांगावं खंडन? सिद्ध भगवान 8 गुणवाले आहेत. का सांगावं लागलं? मुक्ति में गुणों का विनाश होता है, ऐसा नहीं है, एक और वैशेषिक मानते हैं. इस विशेषण से ज्ञानादि गुणों का सिद्धों में अत्यंत अभाव मानने वाले नैयायिक, वैशेषिक, योग आणि सांख्य या सगळ्या मताचं निराकरण झालं. ते मी तर म्हणले ना, सुख आहे हे विशेषण घेतलं हे सुखाचा नाश मानणाऱ्यांसाठी, आणि हे विशेषण घेतलं हे सगळ्याच गुणांच्या अपेक्षेने. म्हणजे आता गर्भित होईल त्यामध्ये, पण तरी इतर अन्य मतवादींचं त्याच्यात खंडन होते म्हणून त्यांनी सेपरेट घेऊन सांगितलं. कोण कोण आहे तिथं? नैयायिक, हे बौद्ध आहे ना, नैयायिक, वैशेषिक, सांख्य आणि योग. तर या मतवादींचं खंडन होतं इथं. नैयायिक, वैशेषिक, सांख्य आणि योग मतवादी. सांख्यांचं कसं आपण वरती घेतलं होतं? सुख नाही. 8 गुणवाले आहेत. सांख्य मतवादींचं कसं खंडन होणार आहे याच्यामध्ये? होय, बोला. अनंत सुख म्हणत नाहीत असं असेल कदाचित ना. आपण प्रगट होत आहे मग त्याच्यामध्ये अनंत सुख आहे ना. सुख नाही. सांख्य नित्य मतवादी आहेत ग, कुटस्थ नित्य मानतात ते. मग इथं तर गुण राहतात ना शाश्वत. आपण हेच सिद्ध करतोय की गुण आहेत त्यांच्या ठिकाणी. सांख्य मतवादी नाही म्हणत ना असं, हे बाकीच्यांची सिद्धी करता येईल. हा ना, म्हणूनच प्रश्न आलाय त्यांना, असं कसं काय. म्हणजे ह्यांची सिद्धी का होती हे पटतंय. नैयायिक, वैशेषिक काय समवायवादी आहेत ना, ते म्हणतात की द्रव्य आणि गुण भिन्न भिन्न आहे, त्यांचा समवाय होतो आणि मग ते कार्य होतं वगैरे, असं त्यांचं मत आहे. मग तिथं त्यांना म्हणायचं की ते गुण जेव्हा सर्वथा भिन्न झाले ना आत्म्यापासून, त्यावेळेस मुक्त होतो. मग तिथं आपण खंडन करून सांगितलं नाही, त्यांच्याजवळ गुण आहेत, 8 गुणवाले आहेत ते. मग ह्यांचं समजते विजुगाकी. सांख्यांचं कसं करायचं? सांख्य तर नित्य मानतात, कुटस्थ नित्य.
मग द्रव्य आणि गुण तर नित्य आहेत. त्यांनी परिणामन मानलं नाही ना, फक्त सांख्याने परिणामन मानलं नाही की नाही. हा, मग हेच लिहिलंय ना इथं, ज्ञानादी गुणांचा सिद्धांमध्ये अत्यंत अभाव मानणारे हे आहेत. हा, असं घेतलंय होय सांख्यांना पण. हा, मग तुम्ही म्हणता तसं काय म्हणावं लागेल माहिती का, जे 8 गुण प्रगट झाले ना पर्यायामध्ये ते त्यांनी नाही मानले असं म्हणावं लागेल. हा, बरोबर असं घ्यायचं, कारण त्यांनी परिणामन मानलं नाही. हा, नाही तर त्याशिवाय नित्य तर त्यांनी पण मानलंयच की मग द्रव्य गुणाला, नाही तर त्याशिवाय सिद्धी होणार नाही. काय म्हणले, 8 गुण प्रगट झालेत ना सिद्धांच्या ठिकाणी, अनंत ज्ञान, दर्शन, सुख, वीर्य, काय अजून अव्याबाधत्व, सूक्ष्मत्व, गुरुलघुत्व आणि सूक्ष्मत्व. तर हे गुण जे प्रगट झाले तर त्यांनी असं द्रव्याचं परिणमन होतं नाही मानलं, कूटस्थ नित्य मानलं. त्यामुळं प्रगट होण्याची अपेक्षाच येणार नाही ना त्यांच्या मतामध्ये. म्हणून सिद्ध केलं की त्यांच्या ठिकाणी 8 गुण आहेत, म्हणजे असे पर्याय व्यक्त झालेले आहेत. छान. आणि योग म्हणजे कोणाला येतात दोघांना? कोणाला? नैयायिक वैशेषिक योग म्हणतात. योग म्हणजे योग त्यांचाच भेद आहे, नैयायिक वैशेषिकांचाच. एक थोडं थोडं त्यांच्यामध्ये फरक येतो. त्या दोघांना मिळून म्हणतात. थोडं थोडं त्यांच्या मतामध्ये फरक येतो. दोघांना मिळूनच म्हटले की योग. आता इथे लिहिले महाराजांनी, तेच वाचायला लागले मी. नैयायिक वैशेषिक योग आणि सांख्य मताचं निराकरण केलेलं आहे. थोडा थोडा डिफरन्स काहीतरी मानलंय त्यांनी, ते आता त्यांच्या तत्वात न बघितलं तर समजेल. ठीक आहे, पुढे सांगितलं की सिद्ध भगवान कृतकृत्य आहेत. का सांगितलं? ह्याच्यामध्ये ईश्वरवादी, ब्रह्माद्वैतवादी आणि वेदांती ह्या मताचं निराकरण होतं. सिद्ध भगवान कृतकृत्य है. दिसतंय का? आता खालचं दिसायचं नाही आहे तुम्हाला, आता ऐका नुसतं. सिद्ध भगवान कृतकृत्य है, परम संतुष्ट है, कुछ करना नहीं है. इस विशेषण से ईश्वर को सृष्टि का कर्ता मानने वाले ईश्वरवादी. काय सांगितलं? काय मानतात? सृष्टीला त्याचा कर्ता मानतात. मग त्यांचं कसं खंडन झालं? ते कृतकृत्य आहे. म्हणजे काय झालं? त्यांनी नाही बनवलं. हां, हाय माझ्या बरोबर. म्हणजे आता काय कृतकृत्य म्हटलं की नाही, म्हणजे काय करायचं राहिलं नाही. मग असं झालं तरी ते आता करायचं हा विकल्प आहे ना त्यांना, सृष्टीचे निर्माण करायचे सृष्टीला. ईश्वर हा सृष्टीचा कर्ता आहे असं म्हणणाऱ्यांसाठी सांगितलं की ते कृतकृत्य झालेत. ते काय तर तुमच्याकडे बघणार नाहीत, करणार नाहीत, काय नाही. ईश्वर काय तुमच्या सृष्टीचं काय बनवणं बिघडणं वगैरे ते काय त्यांच्या हातात नाही. म्हणून ईश्वरवादीचं खंडन झालं. ब्रह्माद्वैतवादीचं कसं? हां, ते काय मानतात की ब्रह्मा नावाचा कोणीतरी एक आहे आणि त्याची आपण सगळे संतान, रूप, अंश आहोत. मग तो आपल्याला रेग्युलेट करतो सगळ्यांना, असं त्याचं म्हणणं आहे. तो एकच ब्रह्मा आहे, तो तुमच्या सगळ्यांवर कंट्रोल करतोय, चालवतोय तुम्हाला. मग ते कृतकृत्य झालेत ना, ते तुमच्यामध्ये न अध्यात्मामध्ये आहेत. तुमचं काय करायचं तुमच्या हातात. म्हणून असं कर्तृत्व बुद्धी नाही राहिली. वेदांतीचं काय मत आहे? ब्रह्मसत म्हटले ना, ब्रह्मसत जगत मिथ्या. बरोबर. हां, म्हणजे ब्रह्म एकच सत आहे, खरं आहे, आणि बाकी सगळं खोटं आहे. किंवा काय वासना आहे, कल्पना आहे, हां असं मानतात ते. मग त्यांचं खंडन केलं असं नाही. त्यांना आता बाकीच्या कोणाकडे पाहण्याची आवश्यकता नाही राहिली, असे ते कृतकृत्य आहेत. म्हणजे त्यांना काय म्हणायचं माहिती का, तुम्ही फिल्म दाखवता तर ते पडद्यावर तुमचं फोकस करणार आणि त्याच्या हातात सगळे सूत्र आहेत जे दाखवणार. तो काय म्हणायचं ते, बरं रिमोट म्हणा असं. असं त्यांना म्हणायचं ईश्वरवादींना वगैरे की तो एक आहे कोणीतरी आणि तो तुमचं सगळं चालवतोय. पण असं तर नाही आहे. सिद्ध तर कशामध्ये ना तुमच्याकडं तुमच्याशी कुठला संपर्कच नाही त्यांचा, अशा विश्वात आहेत ते आपल्या. ठीक आहे. वेदांतीचं एक काय मत आहे बघून सांगायचं मला उद्या. शेवट ह्यांनी काय दिलंय का ताईंनी?
हाँ, त्यांनी एक वाक्य शब्द असा घेतलाय की ईश्वर सदा मुक्त होने पर भी जगत का निर्माण करने में आदर करता है, अतः अकृतकृत्य है. अन्य मतवादींनी जे काय मानलं ते करता आहेत तर ते अकृतकृत्य ठरले आणि ईश्वर भगवान तर कृतकृत्य आहेत. त्यामुळं त्यांचं कशामध्ये कुठेही कशात इन्व्हॉल्वमेंट नाही. शेवटचं विशेष वेदांती पण ईश्वराला सृष्टीचा करताच मांडलाय की वेदांती. होय का? मला त्यांचं मत नाही करता लक्षात. हो. कारण ते तिन्ही उलट ब्रह्मा विष्णू महेश त्यांनीच मांडलेत ना वेदांतींनीच. बरं, हा नाही लक्षात नाही माझ्या. असेल तर असं त्यांनी करता मानलं त्यामुळे त्यांचं त्याच्यावर खंडन केलं. हा. शेवटचं पॉईंट सांगतायत की सिद्ध भगवान लोकाग्र भागी निवास करतात, लोकांच्या अग्रभागी राहतात. हे कोणासाठी सांगितलं तर मांडलिक मत आहे. त्यांचं म्हणणं काय आहे? इस विशेषण से मांडलिक मत का निराकरण किया जाता है कि मुक्त आत्मा स्वभाव से सदा ही ऊर्ध्वगमन करता रहता है, कहीं भी विश्राम नहीं लेता. काय काय एकाचं डोकं चालतंय. त्यांनी काय सांगितलं की तो मुक्त जीव, तुम्ही म्हणता ना काय अधर्मास्ती काय अभावात तिथं जाऊन थांबतो लोकांच्या अग्रभागी. त्यांनी म्हणाले स्वभाव आहे जीवाचा, तो कशाला कोणाच्यासाठी थांबायला पाहिजे. असू दे नसू दे, धर्मद्रव्य अधर्मद्रव्य काय तिथं वर 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 जायला पाहिजे. असं आलोक आकाशामध्ये हां वर बघा कुठंपर्यंत कुठंपर्यंत जाणार दिसणार नाही किंवा असं वर वरच जात राहणार, कुठं थांबणारच नाही तो, असं त्यांचं मत आहे. त्यासाठी त्यांचं खंडन केलं की सिद्ध जीव कसे आहे तो लोकांच्या अग्रभागी जाऊन निवास करतात, त्याच्यापेक्षा वर ते जाऊ शकत नाहीत. कारण कुठलंही कार्य होताना उपादान जसं आवश्यक आहे तसं तिथं निमित्त सुद्धा असतं. आणि जर निमित्त नसेल तर त्यावेळेस कार्य होणार नाही. निमित्त करत नाही पण कार्य होण्यामध्ये त्याचं पण तेवढंच इम्पॉर्टंट रोल आहे. म्हणून सांगितलं की सिद्ध भगवान लोकांच्या अग्रभागामध्ये निवास करतात. मुक्त अवस्था में ऊर्ध्वगमन स्वभाव होने से ऊपर ऊपर सदैव गमन होता ही रहता है. स्वभाव आहे तसा तो स्वभाव प्रगट झाला म्हणता ना तुम्ही, तर मग जसं ज्ञान अनंत ज्ञान स्वभाव प्रगट झाला त्याला बाहेर कशाची अपेक्षा नाही आहे. इंद्रिय पाहिजेत, बाहेर वस्तू पाहिजे, कशाची अपेक्षा नाही आहे. तसं जो हा ऊर्ध्वगमन जीवाचा स्वभाव आहे तो व्यक्त झाला तर त्याला बाहेर कुठल्या निमित्ताची म्हणू शका की आवश्यकता नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांचं मत पण तेवढंच ठोस आहे. हो, आपण खोडायला लई शाणे झालोय पण त्यांच्या मताचं पण विचार करून बघा, असेच आपले पण विचार असतात. हे सगळे कोण बाहेरचे नाही आहेत, तुम्हीच आहेत. फक्त कुठं कुठं आपलं मत असं झालं तर ह्याचं खंडन आपलं या विचारातून या विशेषणातून केलं गेलं. आणि हे तर उपलक्षणात्मक सांगितलं एवढे. ह्याच्यापेक्षा सुद्धा अनेक प्रकारचे विचार आपल्या मनात असतात, आपल्या कल्पनेत असतात, जे की आपण तशा प्रकारचे सिद्ध आहेत असं मानतो किंवा असे भगवान असायला पाहिजेत, कसे परमदयाळू असायला पाहिजेत किंवा त्यांचं आपल्याकडे लक्ष पाहिजे, काहीतरी अशी अपेक्षा करतो. अजून कशी मग सिद्ध म्हणायचंच कोणाला? सिद्ध झाले का? ते काय केलं त्यांनी म्हणून सिद्ध झाले? हो, तुमच्यावरून नजर हटवली म्हणून तर सिद्ध झाले. त्यांना मुनी आहेत समज, त्यांना त्यांच्या घरातल्यांचं पर्वा नाही आहे. समोर जर आता ते माता पिता बसले किंवा परिवारजन बसले तर त्यांच्याविषयी त्यांना इतकी जरासुद्धा अंतरंगातून मोहाची परिणती नाही आहे. तर मग सिद्ध झाल्यावर तर कोण राहिलं त्यांच्यासाठी? सगळेजण समता रूपाने दिसायला लागलेत, समान रूपाने फक्त जीव दिसत आहेत. मग कोणाच्या विषयी मोह होणार आहे का? कोणाचं भलं करायचं आहे, वाईट करायचं, काय परिणाम येणार? असे ते सिद्ध कसे आहेत? सगळी ही विशेषणं आपल्या आत्म्यावर लावून बघायची. जीव माझा कसा आहे? हो, परमसुखी आहे, कृतकृत्य आहे, पुढं निरंजन आहे, मुक्त आहे, परमसुखी आहे, नित्य आहे, अनंत गुणांचा पिंड आहे. असं त्या सिद्धांचा आपल्याला भावभासना करण्यासाठी आपला स्वभाव जाणला तर ते सिद्ध स्वरूप कसं असणार ह्याचं आपल्याला आत्ता प्रतीती येते. म्हणून जाणा. हो, हा मी सिद्ध स्वभावी, शुद्ध स्वभावी, मुक्त स्वभावी जीव आहे.
हा मी नित्य स्वभावी सुखमय पिंड आहे. स्वयंसिद्ध स्वरूप आहे. कर्माचा माझा काहीही संबंध नाहीच. संसाराचा माझा काहीही संबंध नाहीच. अनंत ज्ञान स्वरूपोऽहम्. निर्विकल्प स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो